प्रवास आपण पाहत आहोत का झावळ्याच्या रविवारी प्रभू येशूनी यरूशलेममध्ये प्रवेश केला. आणि बायबल सांगतं जसं त्यांनी प्रवेश केला, प्रथम त्यांनी यरूशलेमच्या फाटकाजवळ आला आणि त्यांनी ते फाटक बघून बायबल सांगतं की तो रडला कारण त्यांनी आत्म्यात यरूशलेमचं भवितव्य पाहिलं आणि त्यांनी पाहिलं का हे लोक मला नाकारणार आहेत. आणि म्हणून जो अनुग्रह आहे इस्रायलवर, त्या लोकांवर, तो अनुग्रह काय होऊन जाईल, निघून जाईल. आणि भविष्यात येणाऱ्या दिवसात हे सर्व शहर नासधूस केली जाईल. आणि त्याच प्रकारे बायबल जसं सांगतं खरोखर इस्रायलची अवस्था तशी झाली आणि तिथं काहीच उरलं नाही, सगळं काही जाळण्यात आलं, लोक हालाल करून त्या ठिकाणी मारण्यात आले. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. येशू आला आणि मंदिरात गेला. कुठे गेला? मंदिरात गेला. ज्या दिवशी त्यांनी यरूशलेममध्ये प्रवेश केला त्या दिवशी तो कुठे गेला? मंदिरात गेला. आता फर्स्ट डे त्यांनी काय केलं तर बायबल सांगतं का पहिल्या दिवशी मंदिरात जाऊन फक्त पाहणी केली. काय केली? पाहणी केली. आता मत्तय, मार्क, लूक आणि योहान वेगवेगळे अकाउंट्स आहेत, म्हणजे वेगवेगळे शुभवर्तमान आहे आणि प्रत्येकाने आपल्या परीने ते लिहिण्याचा प्रयत्न केला. परंतु जर आम्ही प्रॉपर हेरार्की वाचली का कधी कोणती घटना घडली तर असं लिहिलंय का पहिले येशू यरूशलेममध्ये आल्यानंतर पुढे गेला? मंदिरात गेला. आणि जे आपण वाचतो का प्रभूने हातात चाबूक घेतला आणि ते मारलं, ते त्या दिवशी घडलं नाही, ते सेकंड डेला घडलं. त्या ठिकाणी आपण वाचूया मार्कमध्ये, आपण काढू 11वा अध्याय आणि त्याचं 11 वचन. म्हणजे तुम्हाला कळल का एकच दिवसात हा इन्सिडन्स घडला नाही, हे 2 दिवस या ठिकाणी झालेले आहेत. रीड करू आपण. 11 वचन. मग तो यरूशलेमेत जाऊन मंदिरात गेला आणि त्याने चहूकडे सर्व वस्तू पाहिल्या. तेव्हा संध्याकाळ झाली होती, म्हणून तो 12 जणांबरोबर बेथानीस निघून गेला. खूप सुंदर आहे. प्रभू येशू कुठे गेला? मंदिरात गेला. कुठे गेला? मंदिरात गेला. आणि सगळं मंदिर त्यांनी काय केलं? पाहिलं. आणि आत्म्यात जसं आम्ही पाहतो का जे रिॲक्शन होतं ते सेकंड डे होतं. कधी होतं? सेकंड डे. का जे त्यांनी ॲग्रेसिव्हनेस ज्याला आपण म्हणतो प्रभूतली आपण पाहिली. फर्स्ट डे त्यांनी ऑब्झर्व केलं, पण संध्याकाळ झाली होती, त्याला जायचं होतं, म्हणून त्यावेळेस तो रिॲक्ट झाला नाही. म्हणजे त्याच दिवस त्यांनी पाहिलं का मंदिराची अवस्था ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे ती अवस्था नाहीये. मंदिर आहे प्रभूच्या महिमेसाठी. कोणासाठी? प्रभूच्या महिमेसाठी. पण त्या ठिकाणी ज्याप्रमाणे महिमा झाली पाहिजे, काही लोक असं काही करतायत का त्याद्वारे जशी प्रभूला महिमा मिळाली पाहिजे ती महिमा मिळत नव्हती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मंदिर कोणासाठी आहे? देवाच्या गौरवासाठी. सगळे बोला, कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या परंतु परमेश्वर असं पाहत होता का काही लोकांनी असं वातावरण निर्माण केलंय जेणेकरून लोक येऊन प्रॉपर देवाचा गौरव करू शकत नव्हते. ही गोष्ट प्रभूला आवडलेली नव्हती, म्हणून त्यांनी आला आणि प्रत्येक गोष्ट काय केली? पाहिली आणि त्याच्या मनात ते ठेवलं आणि तो सेकंड डे आता रिॲक्ट करणार होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं पुढे काय झालं आपण रीड करणार आहोत. त्याच्यामध्येच आपण रीड करणार आहोत 15 वचनापासून. 15 वचन. मग ते यरूशलेमेस आले आणि तो मंदिरात गेला. तेव्हा मंदिरात जे विकणारे व विकत घेणारे होते त्यांना तो बाहेर घालवू लागला आणि सराफाचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी त्याने पाडून उलथ्या पालथ्या केल्या. 16 वचन. आणि त्याने कोणाला मंदिरामधून काही भांडे वाहू दिले नाही. 17 वचन. आणि तो आम्ही हे नेहमी ऐकतो का प्रभू येतो आणि मंदिरात सगळं दानाधीन करून तो. हा फर्स्ट डे नव्हता. कितवा दिवस होता? सेकंड डे. येताना त्याला भूक लागली, आपण ते शिकलो अंजिराबद्दल. त्याला फळ मिळालं नाही, झाड काय झालं? सुकून गेलं. मंदिरात आल्यानंतर जे त्यांनी आदल्या दिवशी पाहिलं होतं, प्रभूने पाहिलं का पुन्हा तेच वातावरण आहे, पुन्हा तेच वातावरण. आणि आपण ते पाहिलं का मंदिरात काय भरत होता? बाजार. प्रभूच्या गौरवाखाली तिथं काय भरू लागला? बाजार भरू लागला. सुरुवात महिमेपासून होती. काय कोणापासून होती? महिमेपासून. पण महिमा कशात बदलली? बाजारामध्ये. हे त्यांच्या लक्षात आलं नाही. पण ही गोष्ट कुणी ऑब्झर्व केली? येशूने. आणि प्रभूची इच्छा नव्हती का हा बाजार प्रभूच्या गौरवासाठी त्याच्या विरोधात उभा राहावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे त्या ठिकाणी असं होतं का जे अर्पण कोणाला द्यावं लागायचं? परमेश्वराला. मग त्या अर्पणामध्ये भेसळ होऊ लागली. म्हणजे जे लोक याजक असतील, मंदिरात उपासना करणारे असतील, त्यांचेच नातेवाईकाचे काय लागतील त्या ठिकाणी? स्टॉल्स लागतील. काय लागतील? स्टॉल्स. आणि मग जो समजा जे अर्पण 10 रुपयाचं आहे तिथे कितीला भेटणार? 20 रुपयाला. जसं कुठं कुठं असतं ना, नाही बाहेरचं चालणार, इथूनच घ्यावं लागेल.
आपण कुठं काही गोष्टी बाहेरून आणतो ना, त्यात नाही बाहेरचं नाही चालत, कुठून घ्यावं लागतं, इथूनच आणि आतमध्ये रेट कसा आहे, जास्तीचा. डबल आहे. मग तसंच त्या ठिकाणी होत होतं का ते पाहायचे का रे बाहेर चांगलं अर्पण आहे, कसं अर्पण आहे, चांगलं आणि आतमध्ये लंगडं लुळं कसंही असेल, पण ते म्हणायचे की नाही घ्यावं लागेल. हे येस घ्यावं लागेल. म्हणजे आतमध्ये एक प्रकारचा बाजार होता, आणि विदाऊट म्हणजे विनाकारण अशा काही गोष्टी ते आतमध्ये तयार करायचे जेणेकरून एक सर्वसामान्य माणूस प्रभूपर्यंत पोहोचला असले पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे इतकी आतली जी व्यवस्था होती ना प्रभूच्या गौरवाची, ती व्यवस्था एवढी कठीण करून ठेवली होती त्यांनी, का एक सर्वसामान्य माणसाला कोणापर्यंत जाता येत नव्हतं, परमेश्वरापर्यंत. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता कसं, समजा एखादा पास्टर काय आहे, पास्टर आता पास्टरला भेटण्या अगोदर खालची मॅनेजमेंटच कधी कधी एवढी टफ असती, कधी पास्टरपर्यंत आम्हाला जाऊच देत नाही. कधी कधी चला पास्टर किती लोकांना भेटणार तो भाग वेगळा आहे, पण कधी कधी आपण म्हणतो ना चहापेक्षा किटलीच गरम आहे, चहापेक्षा. आणि असं होतं चर्च, आणि इथेही तशीच अवस्था होती. मंदिरातला परमेश्वर इझिली फिरतोय, कसा फिरतोय, इझिली पण ह्या फिरतो. लोकांनी असं काही व्यवस्था करून ठेवली होती का प्रभूला भेटणं साधारण माणसाला शक्य नव्हतं. म्हणजे प्रभूची महिमा, प्रभूची उपासना या लोकांनी अवघड केली. काय केली, अवघड. आणि ही गोष्ट प्रभूला आवडत नव्हती. म्हणून पहा काय तिथं लिहिलंय, प्रभूंनी जे शब्द वापरले ना, केअरफुली ऐकू. म्हणजे मी जे तुम्हाला सांगतोय हे पवित्र शास्त्रातून सांगतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा काय बोलला परमेश्वर. एक एक शब्द ऐकू आपण, रीड करू पुढं. 16 वचन. आणि त्याने कोणाला मंदिरामधून काही भांडे वाहू दिले नाही. 17 वचन. आणि तो त्यांना शिकवीत म्हणाला, माझे घर सर्व राष्ट्रांकरिता प्रार्थनेचे घर म्हटले जाईल. हा, कोणाकरिता, सर्वांकरिता. आता पहा राष्ट्रांकरिता. परमेश्वर काय म्हणतो, यरुशलेमचं मंदिर हे यहुद्यांचं होतं, पण ते फक्त त्यांचीच उपासनेसाठी नव्हतं, परराष्ट्रीय लोक पण तिथे येऊन उपासना करायची. येस किती लोकांना समजलं. परमेश्वर म्हणतो माझं घर राष्ट्रांसाठी. कोणासाठी, तो म्हणतो का राष्ट्रांसाठी इस्रायलसाठी नाही. नाही, कारण असे रेफरन्स सापडतात आम्हाला, असे रेफरन्स सापडतात की अन्य जातीचे लोक येऊन त्या मंदिरात कोणाची महिमा करायचे, परमेश्वराची. जर आपण हापशंडाचं उदाहरण घेतलं, कोणाचं, हापशी शंड. कमॉन, त्याच्यावरूनच कळतं का हा यहुदी नाहीये, पण तरी तू यरुशलेमात आला होता कोणाच्या उपासनेसाठी, देवाच्या. म्हणजे त्या टायमाला मंदिरामध्ये अशी एक जागा होती का ज्या ठिकाणी परराष्ट्रीय लोक येऊन त्या ठिकाणी येऊन प्रभूची महिमा करायची. येस प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. महिमा करत असताना ज्या काही गोष्टी लागायच्या त्या कुठून घ्याव्या लागायच्या, तिथूनच. परंतु त्या ठिकाणी जे लोक ते करायचे त्या लोकांनी ती व्यवस्था एवढी कठीण करून ठेवली होती का एक सर्वसामान्य माणूस त्याद्वारे देवापर्यंत पोहोचू शकत नव्हता. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं. म्हणून तो काय म्हणतो की राष्ट्रांचे लोक, कोणते लोक, राष्ट्रांचे. हा पुन्हा रीड कर सेम. आणि तो त्यांना शिकवीत म्हणाला, माझे घर सर्व राष्ट्रांकरिता प्रार्थनेचे घर म्हटले जाईल असे लिहिले नाही काय, परंतु तुम्ही ते लुटारूंची गुहा हा, केले कोणती? आहे. लुटारूंची गुहा. म्हणजे तुम्ही त्यांची जी आस्था होती कोणाच्या प्रती, परमेश्वराच्या त्या प्रती. आस्थेच्या नावाखाली तुम्ही त्यांना लुटू लागले. येस त्यांना काय करू लागले, लुटू लागले. आणि परमेश्वराला लोकांच्या नजरेत कठीण बनवू लागले. आता प्रभू म्हणतो माझं ओझ तुम्ही घ्या. सुईचं आहे, कसं आहे, सोयीचं. आणि हलकं आहे. माझं ओझ. सोयीचं व हलका आहे. आणि लोक मंदिरात जाऊन पाहत होते का रे प्रभूकडे जाणं तर फार कठीण आहे, महागड आहे. कसं आहे, महागडं. प्रभूची उपासना फार महागडी आहे. कारण हे जे सदुकी परुषी हे जे लोक होते ना, यांनी आध्यात्मिक जी व्यवस्था होती एवढी कठीण करून लावली होती माणसाला का ते सहजरित्या प्रभूपर्यंत पोहोचू शकत नव्हते. आणि म्हणून प्रभू म्हणतो का तुम्ही कोणती गुहा बनवली, लुटारूंची गुहा बनवली. जर तुम्हाला पैसा दिला तर त्यासाठी सोपा रस्ता. कसा रस्ता, सोपा रस्ता. त्याचे पापाचे शाप पटकन होऊन जाणार. पण जर एखाद्याकडे पैसा नाहीये, चांगला अर्पण नाहीये, तर त्याच्यासाठी व्यवस्था खूप कठीण आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतं या ठिकाणी. म्हणून प्रभूंनी पाहिलं का रे लोक इझिली कोणापर्यंत पोहोचले पाहिजे, परमेश्वरापर्यंत. कारण ते म्हणतो माझं ओझं सुईचं आणि हलकं आहे. पण लोक हे अनुभव करत होते का रे मंदिरात तर खूप अवघड आहे, मंदिरात फार अवघड आहे. आणि लोकांना एक प्रश्न पडायचा, कारण ही जी सेवा नेमली होती ना याजकांना, लेवीला, ही देवाद्वारे होती. कोणाद्वारे होती, देवाद्वारे होती. मंदिराची सेवा कोण करायची, याजक लेवी. हा जो गोत्र होता कोणी नेमला होता, परमेश्वराने. मग लोकांना परत प्रश्न करायला प्रभू अशा चोट्यांना कसं ठेवू शकतो. येस आता प्रभूने ठेवलं तर बोलायचं बी कसं. कमान, किती लोकांना कळतं. असं होतं चर्च. जर एखादा सेवक आहे, सेवा करतो तो चुकीचंही करतो, आपण जाऊ दे गप्प बसा बाबा, काय तो देवाचा सेवक आहे, कशाला काय बोलायचं ना आपण विटाळायचं.
पण ही गोष्ट प्रभूंनी पाहून गप बसला नाही. रॉंगला रॉंग म्हणलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आपण करेक्शन आणणार नाही तर प्रभूची महिमा होणार नाही. परमेश्वराने त्यांच्या नाकर्तेपणावर हात ठेवला. प्रभू त्यांना ब्लेम करत नाहीये, पण परमेश्वर म्हणतो की तुम्ही जे करताय ना ते करेक्ट पण नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जो मार्ग आहे ना प्रभूकडे येण्यासाठी तो सोपा केला पाहिजे, परंतु तुमचा लोभ परमेश्वराकडे येण्यासाठी लोकांचा मार्ग कठीण करत आहे. येस. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून हालेलुया. प्रभू याद्वारे आनंदी नव्हता. म्हणतो का माझं घर प्रार्थनेचं मंदिर म्हटलं जाईल राष्ट्राच्या लोकांसाठी, परंतु तुम्ही ती लुटारूशी काय बनवली? गुहा बनवली. परमेश्वराची सेवा ही व्यक्तिगत लाभासाठी नाही, ही प्रभूच्या महिमेसाठी आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा, प्रभूची सेवा स्वतःच्या लाभासाठी करायची, ही फक्त कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या जिथं गौरवासाठी. स्वतःचा लाभ आला तिथं आपण लोकांसाठी अडखण बनणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान स्वतःचा काय आला? लाभ आला. म्हणजे एक लोभ येतो ना आपल्यामध्ये, मग तिथून ते काम संपून जात. येस. आता एक्झाम्पल हे समजण्यासाठी प्रभूंनी दाविदाला निवडलं आणि त्याच्या येणाऱ्या पिढ्यांना पण आशीर्वाद दिला होता का नाही दिला होता? Yes. पण बायबल सांगतं की दाविदाचा मुलगा शलमोन ज्ञानी होता, पण त्याचं ज्ञान त्यासाठी अडखण बनलं. येस. आणि मग असं झालं का जो राहाबाम होता हा देवाचा भय धरणारा होता, आणि म्हणून देवाने पाहिलं का शलमोन चांगलं करत नाही, म्हणून 10 गोत्र 12चे 10 गोत्र प्रभूने काय केले? वेगळे केले आणि 10 गोत्र त्यांनी राहाबामला दिले. कोणाला? राहाबामला दिले. पण ही गोष्ट त्याला आवडली नाही. आणि त्यांनी प्रयत्न केला की बाबा आता मी राहाबामला काय करणार? मारणार, जेणेकरून माझा मुलगा जो यरबाम आहे त्याच्याकडे ते गोत्र आले पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोडं कन्फ्यूज आहे मी, राहाबाम का यरबाम चेक कर बरं. यरबाम जो होता त्याला किती गोत्र होते? 10 गोत्र. किती? 10. आणि शलमोनाचा मुलगा कोण? रेहबाम. त्याला किती गोत्र होते? पण याच्यामध्ये आता शलमोनाचा लोभ आला. काय आला? आणि लोभ आल्यामुळं त्यांनी यरबामला मारण्याचा प्रयत्न केला आणि ही गोष्ट प्रभूला आवडली नाही. नंतर बायबल सांगतं का यरबाम जो किती गोत्रावर राज्य करायचा? ज्यास वलांडन सण असायचं ना, सगळे लोक यरुशलेमला जायचे. कुठे जायचे? यरुशलेम. मग आता याच्या डोक्यात असं आलं की तिकडे गेले तर तिकडचेच होऊन जातील. येस. म्हणून यांनी काय केले? मूर्त्या बनवल्या. काय बनवल्या? इकडे मूर्ती बनवली. दानमध्ये मूर्त्या बनवल्या, म्हटलं हेच तुमचे देव आहे. मग आता याच्यामध्ये पण काय आला? लोभ आला. त्या टायमाला तुमची सेवा पडणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेवा ही स्वतःच्या लोभासाठी करायची, ही कोणाच्या गौरवासाठी करायची? जिथं लोभ येईल तिथं तुमचं काम लोकांसाठी अडखण बनणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी जो प्रभू म्हणतो का लुटाराची गुहा झाली. का झाली? व्यक्तिगत काय आला? लोभ आला. लोभ आमच्याद्वारे प्रभूची सेवेला विस्कळीत करणार. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतं कोणा सेवा करायची? देवाची सेवा. व्यक्तिगत लोभ नको. मग तो मीपणाचा असेल, स्वार्थाचा असेल, नावाचा असेल, जिथं लोभ येईल ना चर्च तुम्ही लोकांसाठी ब्लॉक बनून जाणार. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी यांचा व्यक्तिगत फायदा साधण्यासाठी यांनी देवाकडे जाण्याची व्यवस्था कशी केली? कठीण केली. त्याद्वारे लोक प्रभूपर्यंत पोहोचत नव्हते चर्च. प्रेज द लॉर्ड. पण ज्यावेळेस प्रभूंनी तिथं चौरंगे पालटी केले, लोकांना मारलं, लोक हॅपी झाले. लोक काय झाले? आनंदित. म्हणजे आता पहा, हे मंदिर आहे, विकणारे आहेत, याजक आहे, परुषी, मंदिर गच्च भरलेलं आहे. आता लोकांच्या मनात हा राग आहे का बाबा हे रॉंग चाललंय. काय चाललंय? चुकीचं चाललंय. बोलणार कोण? पण येशूनी पाऊल उचलला ना, लोक त्याला ऍग्री झाले. हालेलुया. त्याला ऍग्री झाले. वाचूया पुढे, आम्हाला त्याचं उत्तर सापडल. 18 वचन. तेव्हा मुख्य याजकांनी व शास्त्रांनी ते ऐकले आणि त्याचा घात कसा करावा याविषयी ते योजू लागले, कारण सर्व लोक समुदाय त्याच्या शिकवणीवरून थक्क झाला होता. हा, सर्व समुदाय त्याच्या शिकवणीद्वारे काय झाला? थक्क. आणि ही गोष्ट त्यांना आवडत नव्हती, कारण लोक फेवर करायला लागले. येस. हा जो करतोय ना, हा कसं करतोय? बरोबर करतोय. चांगलं करतोय. आमच्या मनात जे आहे तेच तो या गोष्टी करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे या ठिकाणी प्रभूने दाखवून दिलं का त्यांच्या व्यक्तिगत लोभाद्वारे परमेश्वराची सेवा या लोकांसाठी काय केली होती? कठीण केली होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून एक रेफरन्स घेऊ, म्हणजे प्रभू अजूनही ठिकाणी यांच्याबद्दल बोललाय. जर आपण मत्तय काढलं 18 अध्याय, मत्तय 18 7 वचन. 7 वचन. अडखळण्याच्या कारणामुळे जगाला हाय हाय. हा, आता पहा प्रभू म्हणतो अडखळण्याच्या कारणांमुळे, ज्याच्याद्वारे अडखण येतं त्याला काय चर्च? हाय हाय. तर हे जे लोक मंदिरात होते यांच्याद्वारे लोकांसाठी प्रभूकडे येण्यासाठी काय होत होतं? अडखण होतं. आता अडखण कसं होतं? 23 वचन रीड करा. 13 वचन. पण अहो शास्त्री व पुरुषी हो, अहो ढोंग्यांनो, तुम्हाला हाय हाय, कारण
तुम्ही आकाशाचे राज्य माणसांपुढे बंद करता, कारण तुम्ही स्वतःला आत जात नाही व जे आत जातात त्यांनाही आत जाऊ देत नाही. पुढं 14 वचन. 23 रीड करत त्याच्यामध्येच. 23 वचन. अहो शास्त्री व पुरुषी हो, अहो ढोंग्यांनो, तुम्हाला हाय हाय, कारण पुदिना व बडीशेप व जिरे यांचा 10वा भाग तुम्ही देता आणि नियमशास्त्रातील अधिक भारदस्त गोष्टी म्हणजे न्याय व दया व विश्वास या तुम्ही सोडल्या आहेत. पण तुम्ही या करायच्या होत्या आणि त्या सोडायच्या नव्हत्या. आता 2 वचन आपण अंडरस्टँड करणार आहोत. पहिलं वचन किती वाचलं होतं आपण? 13 वचन. 13 वचन काय सांगतं? अहो शास्त्रीय परोशी अहो ढोंग्यांनो, तुम्हाला हाय हाय, कारण तुम्ही आकाशाचे राज्य माणसापुढे काय करता? बंद करता. म्हणजे लोकांना ते असं प्रेझेंट करायचं नाही. तू वाचणार म्हणजे इतकं टफ बनवायचं किंवा त्याला एवढं अर्पण मागायचं, एवढं शुद्धीकरणाची विधी सांगायची काय सर्वसामान्य माणूस म्हणाल माझ्याकडे होणार नाही बाबा. येस. कमॉन, कळतंय ठिकाणी. आता त्यांना माहित होतं कारण ते नियमशास्त्र वाचायचे. काय वाचायचे? नियमशास्त्र. सोपा मार्ग त्यांना माहित असता, लोकांसाठी ते मार्ग कठीण करायचे. कसे करायचे? कठीण. का कठीण करायचे? कारण जर मार्ग कठीण होईल तर लोक म्हणतील काय ना काय, तू काय काढ त्याच्यातून रस्ता काढ. रस्ता काढण्यासाठी त्यांना काय दे तू? ऑफरिंग. हे लोकांना समजतं. कमॉन, कळतंय चर्च. मुद्दामून ते शास्त्र वाचणारे असल्यामुळं, त्यांना बायबल त्या टायमाला जुना करार माहीत असल्यामुळं, नियम माहीत असल्यामुळं सोपा रस्ता नव्हते सांगत. कोणता रस्ता? अवघड रस्ता. असा रस्ता सांगायचा का तुमच्यासाठी रस्ता ओपन होणार नाही. आणि म्हणून लोकांना वाटायचं का नाही आपण देवापुढे जाऊ शकत नाही. परंतु ही गोष्ट प्रभूला आवडत नव्हती. म्हणून तो म्हणतो का दुसऱ्यांसाठी तुम्ही रस्ता काय करता? बंद करता. तुम्ही पण देवाच्या राज्यात जात नाही आणि दुसऱ्याला पण तुम्ही जाऊ देत नाही. तुम्ही सोपा रस्ता कसा करून ठेवलाय? अवघड केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि 23 वर्षात तो काय म्हणतो? तुम्ही दशमांश घेता. काय घेता? दशमांश. म्हणजे काही आज्ञा तुम्ही लोकांना बरोबर सांगताय का काय आज्ञा आहेत, पण बायबल सांगतं प्रीती पण आहे, बायबल सांगतं क्षमा पण आहे, बायबल सांगतं दया पण आहे, पण ते तुम्ही लोकांना नाही सांगत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळते? आता मुद्द्याचं आहे. प्रेम बद्दल बोलले. कशाबद्दल? प्रेमाबद्दल. मग तुम्ही प्रेमाचा मार्ग नाही सांगत. येस. क्षमेबद्दल सांगितलंय. तुम्ही क्षमेची वाट सांगत नाही. देव दया करतो, तुम्ही ते सांगत नाही. तुम्ही कठीण करताय. कसं करताय? कठीण. आणि हे आम्हाला कधी पाहायला मिळतं? जसं येशू काय करायचा? एखाद्या जाकातदाराबरोबर भेटायचा, पापिसीकडे जायचा, तर लोक कुजबूज करायचे. म्हणायचे कोणाशी बोलतो? पाप्यांशी बोलतो. का म्हण कोणाशी बोलतो? पाप्यांशी बोलतो. त्यांच्याबरोबर जेवतो, त्यांच्या घरामध्ये जातो, त्यांच्याबरोबर फिरतो. म्हणजे ह्या लोकांनी काय केलं होतं? या पाप्या लोकांना स्वर्गाचं राज्य किंवा मंदिराचा प्रवेश काय केला होता? बंद केला होता. का नाही? तुम्ही देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही. पण बायबल तेच सांगतं दशमांश कळतो घ्यायचा. दशमांश कळतो, पण प्रीतीबद्दल सांगावं, देवाची क्षमा सांगावी, देवा पुन्हा चान्स देणार आहे ते सांगावं, ते तुम्ही सांगत नाही. तुम्ही तुमच्या लाभापायी देवाचा मार्ग, देवाचा रस्ता लोकांसाठी बंद केला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? म्हणून प्रभू त्या दिवशी फार चिडला त्यांच्यावर, कारण देवाचं मंदिर हे प्रार्थनेचं घर आहे आणि इथे लोकांसाठी काय झाली पाहिजे? प्रार्थना झाली पाहिजे. इथे लोकांचं सांत्वन झालं पाहिजे, इथे लोकांना मार्ग भेटला पाहिजे. पण तो मार्ग या लोकांनी काय करून टाकला? बंद. का? कारण स्वतःचा काय चर्च लाभ किंवा स्वार्थ, या स्वार्थामुळं किंवा स्वतःच्या लाभामुळं या लोकांनी लोकांचा रस्ता काय करून टाकला? बंद करून टाकला. कारण त्यांच्यामुळे लोक देवाकडे जायसाठी अडखळू लागले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून लोक काय करायचे? मंदिरात कमी येशू मागं फिरू लागले. कोणा मागं? येशू मागं. ते म्हणले सोपं सांगतो. कसं सांगतो? सोपं सांगतो. तो म्हणतो क्षमा करा, प्रीती करा, एकमेकांचं ओझं वाहा. त्यांना कळणार हे तर सोपं आहे आणि मंदिरात गेल्यानंतर आम्हाला फार अवघड आहे. आणि म्हणून येशूचे फॉलोवर वाढले. येस. येशूचे फॉलोवर वाढले कारण तो इतकं सिंपल सांगतो. कारण बाबा ते पटतंय आणि ते करण्यासारखं आहे. ते करण्यासारखं आहे. हे सदुकी परुष यांच्याकडे गेलो तर ते एवढं अवघड, एवढं महागडं सांगतात. असं वाटतं जाऊ दे, जे चाललंय ते बरं आहे. कमॉन, किती लोकांना समजतंय? म्हणून येशूचे फॉलोवर काय होऊ लागले. आणि इथं पण आपण वाचतो का लोकांना त्याची शिकवण आवडू लागली आणि म्हणून या लोकांनी प्रयत्न केला का येशूला काय करायचं? मारून टाकायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण येशू म्हणतो माझं ओझं सुईचं आणि हलकं आहे. आज प्रभूची इच्छा आहे का आपल्याद्वारे लोक मागणे गेले पाहिजे देवापासून, आपल्याद्वारे लोक देवाच्या जवळ आले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता देवाचं मंदिर कोण आहे? आपण आहोत.
कम ऑन, कोण आहे आता? आपण आहोत. आपण मंदिर आहोत चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मंदिर पण आपण नाही बनवलं, कुणी बनवलं? देवाने बनवलंय. खूप सुंदर प्रगटीकरण प्रभूने दिलेले आहे त्या मंदिराचे. आत्मा कोणाचा? देवाचा. शरीर कोणाचं? कोणाचं? येशूचं. कम ऑन, आपण कोण आहे? देवाचे मंदिर आहोत. मंदिर. कोण आहोत? मंदिर. लेकरं आहोत. आता लेकराचा पाठ नाही चालला, आता पाठ चालला मंदिराचा. कोणाचा? आपण कोण आहे? देवाचे मंदिर. मी विचारलं मंदिर कोणी बनवलं? म्हणे. एक एक गोष्टचं फाउंडेशन बी रचलं देवानीच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं मोंदी गुरुवार आहे, काय खातो देवाचं? शरीर खातो. कारण त्याला आत्मा टाकायचं, शरीर बी त्याचं पाहिजे, येस. हालेलुया. रक्त पण, त्याचंच पाहिजे. मग आत्मा पण त्याचाच आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही ओपन करून टाकलंय. कम ऑन, कळतंय चर्च? हे प्रभू भोजनाचं जे सामर्थ्य आहे ना चर्च, आपण प्रभू भोजन घेतोय पण देव बॉडी तयार करत होता. येस. काय काय तयार करत होता? बॉडी. शरीर तयार करत होता प्रभू. येस. हे माझं शरीर, हे माझं रक्त, का? कारण आत्मा पण त्याचाच त्याचा आहे. येणार होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे खूप सुंदर आहे चर्च. का प्रभूने काय केलं? जिथं आत्मा येईल ना, ते शरीर बी त्याचं, त्याच्यात रक्त पण त्याचं आणि आत्मा पण त्याचा. त्याचाच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याचे ब्लेसिंग्स पण आहेत, ते त्या दिवशी ओपन करेल मी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, किती लोकांना कळतं? आता मंदिर कोण आहेत? आपण. मग आपल्यामुळं लोक देवाच्या जवळ आले पाहिजेत. येस. आपल्यामुळं लोक अडखळले नाही नाही पाहिजेत. कारण तो म्हणतो माझं घर प्रार्थनेचं घर मंदिर म्हटलं म्हटलं जाईल. पाहिजे. पण तुझ्यामुळं, तुझ्या व्यक्तिगत लाभाद्वारे किंवा व्यक्तिगत लोभाद्वारे ते लोक मागाने गेले पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता तुम्ही चेक करा का माझ्या व्यक्तिगत जीवनामुळं कुणी माझं लाईफ बघून काय नाही झालं पाहिजे? माग नाही गेलं त्यांचं पाहिजे. लाईफ बघून लोक काय करायचे? माग जायचे. मागं जायचे. काय करायचे? माग जायचे. लोक मंदिरात नव्हते जात, लोक येशूकडे जात होते. येस. कोणाकडं? येशूकडे जात का? कारण होते. त्यांना खरंच वांतन मंदिरात भेटत नव्हतं. कुठं भेटायचं? येशू मध्ये येशूमध्ये भेटायचं. भेटत. सेम पेत्राच्या वेळेस बी तेच झालं. पवित्र आत्मा मिळाल्यानंतर चमत्कार मंदिरात नाही, चमत्कार कुठं होऊ लागले? बाहेर. मंदिराच्या बाहेर. चमत्कार कुठं झाले पाहिजेत? मंदिरात. पण मंदिरात चमत्कार होत नव्हते, कारण तिथली व्यवस्था त्यांनी अवघड केली होती. Yes. आणि बाहेर जे हे होते, प्रेषित होते, या लोकांनी इझिली लोकांना ते आरोग्य, देवाचा मार्ग, देवाचं प्रेम इझिली दिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाची इच्छा का आपण मंदिर आहोत परमेश्वराचे. म्हणून प्लीज हे चेक करा का माझ्याद्वारे लोक अडखळले नाही पाहिजेत, माझ्याद्वारे लोक देवाच्या जवळ आले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवाने त्या मंदिराला पाहिलं. काय केलं? पाहिलं. लगेच ऍक्शन नाही घेतली. पहिले पाहिलं आणि मग ऍक्शन घेतली. मग प्रभू पहिले काय करतो? आम्हाला पाहतो आणि थोडं थोडं चान्स देतो. थोडं काय देतो? चान्स देतो. चान्स जोपर्यंत देतो तोपर्यंत घ्या, नाही तर मग उलटा पालट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग आपण म्हणू देव एवढा ॲग्रेसिव्ह कस काय? प्रेज द लॉर्ड. का? कारण दिलेली संधी जर तुम्ही सोनं करत नाही तर परमेश्वर तो स्टँड घ्यावा लागणार. Yes. का? कारण लोक जे येतात ना, अपेक्षेने येतात. कशी येतात? अपेक्षेने आणि त्या येतात. अपेक्षेला खंड पडू नये, पण त्यांच्या प्रार्थना ब्लेस व्हाव्यात. म्हणून प्रभूची इच्छा नाहीये की जे मंदिराची व्यवस्था बघतात त्या लोकांकडे बघून लोक मागे गेले पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता या मंदिराचे याजक कोण? आपण आहोत. आपण कोण आहेत? आपण आहोत. सगळे बोला, या मंदिराचे याजक कोण आहे? आता आपण आहोत. आपणच याजक आहोत. आणि आपण अशी उपासना केली पाहिजे की आपल्याद्वारे लोक देवाच्या जवळ आले पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता हालेलुया. याच्यामध्ये पण प्रभूने काही मला पॉइंट्स रिव्हील केले. जसं हे लोकांसाठी अडखण झाले, काही लोक स्वतःसाठीच अडखण आहेत. कोणासाठी? स्वतःसाठी. असे अनेक लोक मी पाहिलेत का ज्यांना प्रभू पण माहिती आहेत आणि त्यांच्या हातला पण पाप त्यांना माहिती आहे. आणि मग त्यांचं पाप त्यांना माहीत असल्यामुळं ते धजतच नाही का ते चर्चला यावेत. ते म्हणतात ज्या दिवशी दारू सोडन ना त्याच दिवशी कुठं येईल? चर्चला येईल. ज्या दिवशी मी सुधरन ना त्याच दिवशी चर्चला येईल. ज्या दिवशी बदलन ना त्या तू स्वतःसाठीच अडखळ नाही. किती लोकांना कळतं? तू स्वतःहून सुधरशील, तुला देवाची काय गरज? येस. किती लोकांना कळतं? लोक मी जस्ट बदलल ना मग बघा कसा देवात येतो मी. अरे मग देवाची काय गरज आहे तुला? तू बदलणार आहेत. येशू जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तू बदलल्या जात नाही. मग स्वतःसाठी काय बांधला? अडखळण बनला. मी असे अनेक लोक बघतो, ते म्हणतात तुम्हाला नाही माहित पास्टर देव किती पवित्र आहे. देव किती पवित्र आहे. आणि माझ्यासारखा अपवित्र व्यक्ती चर्चला येऊन त्याची पवित्रता विटाळावी. अरे नाही, आपलं पाप त्याला नाही विटाळणार. येस. आपलं पाप त्याला नाही तसं असतं ना तर प्रभू म्हणला नसता का माझा आत्मा मी सोडतो. आपल्या पापाने येशूला मारलं असतं. किती लोकांना समजतं? आपलं पाप येशूला विटाळत नाही. तसं असतं तर येशू ऑटोमॅटिक मेला असता. कसा? ऑटोमॅटिक म्हणतोय. कसा? 'पापाद्वारे. कशाद्वारे? पापाद्वारे. 7 शब्दही बोलला नसता.
7 शब्द पण बोलला नसता. एवढे 6 तास वधस्तंभावर काढले नसते. पापाचं ओझं एवढे हावी झालं असतं का येशू लगेच वर क्रॉसवर गेला आणि लगेच फिनिश. त्याला पाप नाही. कारण आमचं पाप त्याला विटळत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याची पवित्रताच आमच्या पापाला काय करते, वाचवते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून लक्षात घ्या की अनेक लोक स्वतःसाठीच काय बनलेत, अडखळण. आणि ते म्हणतात नाही मी येणारच नाही का, कारण मी एक पापी माणूस आहे. कसा माणूस आहे, पापी माणूस. मी योग्यतेचा नाहीये का मी प्रभूच्या सहभागितेत यावं. ज्या दिवशी सुधरण त्या दिवशी कुठे येणार, चर्चला येणार. समजून घ्या का कधीच येणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. कारण स्वतःहून कोणी चेंज होऊ शकत नाही. नाही. स्वतःहून अनेक लोक बाप्तिस्माने घेत नाही, माझ्यात काही खोड आहे, माझ्यात काही मिस्टेक्स आहेत, जोपर्यंत मी त्या बदलत नाही तोपर्यंत मी बाप्तिस्मा घेणार नाही. चेंज व्हायला टाइम लागणार आणि त्यासाठी पवित्र आत्मा हेल्प करणार. येस. तुझा नाकर्तेपणा जास्त तुला कळतो तर तू पश्चातापी बाप्तिस्मा घेणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यास तुम्ही पश्चातापाचा बाप्तिस्मा घेता त्यास तुम्ही भागीदार होता प्रभूच्या वधस्तंभात आणि प्रभूच्या पुनरुत्थान. शापातून तुम्ही बाहेर येत नाही. तुम्ही म्हणता का नाही सुधरल तर बाप्तिस्मा घेईल. कधी सुधारणार? पहिले काय तुटले पाहिजे, तुझे बंधन शाप तुटले पाहिजे. शाप त्याच वेळेस तुटणार ज्यास तू प्रभूच्या वधस्तंभात आणि प्रभूच्या पुनरुत्थानात काय होणार, भागीदार होणार. आणि त्याला बाप्तिस्मा म्हणतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्म्याचा बाप्तिस्मा नंतर पहिले कोणता बाप्तिस्मा, पश्चातापाचा, म्हणजे संयुक्त होणं प्रभूच्या वधस्तंभात आणि प्रभूच्या पुनरुत्थानात. मग चेंजेस येणार. चर्च किती लोकांना कळतंय, घेरे बाप्तिस्मा नाही हे माझ्या डोक्यात आहे, माझ्या डोक्यात आहे, घेतलंय मनावर, मी एक 6 महिन्यात बघ घेतच बाप्तिस्मा. स्वतःहून नाही होत. चर्च तुम्हाला रिअलाइज झालं मी चुकतोय, ॲग्री आहे, रिपेंट हार्ट आहे, प्रभूकडे पश्चाताप केला. आता जी सवय आहे ना त्या सवयीवर ओव्हरकम करण्यास पवित्र आत्मा तुम्हाला हेल्प करणार. येस. कमॉन कळत असं स्वतः सुधारला मग तुला पवित्र आत्म्याची पण काय गरज, तुला मदतीची गरज आहे, तुला मदतीची गरज आहे. पण मदतीसाठी पहिले तू शुद्ध हो, मग तू तुझी मध्यस्थी करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग तुला बळ मिळणार का तुझ्यात ज्या सवयी आहेत त्याच्यावर तू ओव्हरकम करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं. म्हणून अनेक लोक स्वतःसाठी काय आहेत, अडखळण. असे मला फार भेटतात. ते म्हणतात सगळं समजतं, सगळा अध्याय, सगळं माहिती आहे, पण मी चर्चला येणार ज्यास बदलल, ज्यास सुधरल त्याच दिवशी येणार, म्हणजे तू कधीच येणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू करू हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचो आणि त्यांच्या डोक्यात प्रकाश पडो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वतःसाठी अडखण बनवू नको, तुझं तारण तुझ्याचद्वारे गमावू नको. प्रेज द लॉर्ड. प्रभूकडे ये म्हणजे परमेश्वर तुझ्या विवेकात एक प्रकाश टाकल आणि तुला सत्य समजल. नाही तर एवढे लॉक्स आहेत ना हे बायबल अनेक जणांसाठी काय चर्च लॉक. वचन त्यांना जाम करून टाकतात. वचन त्यांच्यात असंही बोलतं, वचन तसंही बोलतं, वचनातच ते कन्फ्यूज झालेत. का किती लोकांना समजतं. मनातल्या मनात लढाई, प्रभू तू असंही बोलतो, प्रभू तसंही बोलतो, असं काहीतरी प्रॉब्लेम, हो तसं काहीतरी प्रॉब्लेम, लॉक जमलेत काय तुझ्या आतमध्ये. लॉक जमलं. याच्यातून मी पण गेलो चर्च. जसं जसं समर्पण वाढणार लॉक निघत जातील. येस. तुमचा विवेक प्रभू अपग्रेड करणार आणि प्रत्येक गोष्ट कशी आहे ही प्रभू तुम्हाला शिकवणार. एक टायमाला लॉक लागतात. देव असंही बोलतो आणि देव तसं पण बोलतो. आणि आम्ही एक वचन, देवाचं वचन तू धरी तलवार आहे. देव 2 तोंड्या नाही आहे. देव जे बोलतो ना ते उद्देश आम्हाला समजत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्हाला वाटतं नाही देव इकडूनही बोलतो आणि देव तिकडूनही बोलतो. असं कसं बोलल देव, आम्हाला समजत नाही. काय होत नाही, समजत नाही. का समजत नाही, कारण माझा विवेक तेवढा मोठा नाही. जर मी 4थी क्लासमध्ये तर मला 10वीच्या गणित समजणार नाही. काही गोष्टींसाठी माझं वय वाढणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशा अनेक गोष्टी असतील ना बायबलमध्ये त्या समजत नाही, काही हरकत नाही. त्यास प्लीज स्वतःला थंड ठेवा, प्रभूकडे प्रार्थना करा, टाइम स्पेंड करा आणि जसं तुम्ही अपग्रेड होत जाताल मग ते रेव्हलेशन देव तुम्हाला देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही गोष्टी जर प्रतीक्षाने मला विचारल्या, जी आता UKG LKG मध्ये जाईल, UKG मध्ये जाईल, तिचे प्रश्न बरोबर आहेत, पण तिच्याकडे जे आन्सर मी देणार आहे ना ती कॅपेबल नाही आहे ते घेण्यासाठी. येस. तिचे प्रश्न तिच्या जागेवर बरोबर आहे. पण जे आन्सर मी तिला देईल ना ती केपेबल नाही ते घेण्यासाठी. आमचं पण असंच आहे, आमच्याकडे प्रश्न भरमसाठ आहे, पण ते म्हणतो अरे मी उत्तर दिलं बी ना तुला समजणार नाही. येस. तुला समजणार नाही. आणि तू अजून कन्फ्यूज होऊन जाशील. प्रेज द लॉर्ड. म्हणून हालेलुया. काही बाबतीत आध्यात्मिकरित्या आपलं वय वाढणं गरजेचं आहे आणि जास्ती मॅच्युरिटी येईल मग तुला कळल अरे देव असं नाही, देव असंही करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं. अशा अनेक ठिकाणी आम्हाला प्रश्न पडतो, देवा तू असं नव्हतं केलं पाहिजे.
तू असं नव्हतं केलं असं पाहिजे. कसं, इथं असं करतो, इथं असं करतो, बा तुझं समजत नाही प्रभू मला. पण ज्यावेळेस आपलं आध्यात्मिक वय वाढतं मग कळतं रे प्रभू तुझं टॅलेंट तर खूप पुढं आहे प्रभू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या लेवलला अंडरस्टँड करण्यासाठी तुमची लेवल पण वाढावी लागेल. येस. प्रेज द लॉर्ड. म्हणून हालेलुया. आता लॉकमध्ये फसू नका, कारण तुमचे लॉक तुम्हाला अडकवतील आणि तुमचं तारण तुमच्याचद्वारे राहून जाणार. येस. प्रेज द लॉर्ड. म्हणून जसे कसे आहात कोणाकडे या. देवाकडे. असं म्हणू नका का सुधारल्यानंतर कोणाकडे येतो. देवाकडे येतो. सुधारल्यानंतर देवाचं काम करतो. नाही, तू जसा कसा आहे प्रभूकडे ये. प्रभू तुला तयार करून आपला गौरव करून घे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेकंड गोष्ट चर्च आपण बघणार आहोत की या ठिकाणी तू स्वतः तुझ्या घरच्यांसाठी काय नाही बनला पाहिजे. अडखळण. कारण अनेक आज जो बिलीवर मधला प्रॉब्लेम आहे तो हा प्रॉब्लेम आहे का तो आपल्या घरासाठी काय, अडखळण आहे. कारण घरचे म्हणतात की अरे पास्टर तुमच्यासाठी ओके, तुमच्यासाठी ओके आहे. आमच्यासाठी ओके, म्हणजे त्याच्या घरसाठीच तो कोण आहे, अडखळण आहे. मग तू तुझं जीवन असं समर्पित कर का तुझ्या घरच्यांसाठी तू काय बनायचं नाही. अडखळण बनायचं आत्म्यात नाही. तू क्लेवर पाहिजे. काय पाहिजे, हुशार पाहिजे. हुशार पाहिजे. तू अडखण बनू नकोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं. आता पहा उधळ्या पुत्र, कोणता पुत्र, उधळ्या पुत्र. उधळ्या पुत्र उधळला आणि परत आला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बापाने त्याला काय केलं, ऍक्सेप्ट एक्सेप्ट केलं. केलं. पण आपलं कसं आहे चर्च, आपण जगात उधळत नाही, आपण देवाच्या फेलोशिप मध्ये, देवाच्या. फेलोशिप मध्ये. मग आम्ही अडखण बनलं पाहिजे का. नाही. उधळ्या पुत्र बापासाठी अडखण बनला. कोणता पुत्र, उधळ्या पुत्र. का कारण तो कोण होता, उधळ्या. उधळ्या. कोण होता, उधळ्या. म्हणजे बापाच्या घरात नव्हता तो, म्हणून तो उधळत होता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण कोणाच्या घरात आहेत, बापाच्या मग घरात. बापाच्या घरात असताना आपल्याच घरासाठी आपण अडखण बनवू नये. येस. किती लोकांना समजतंय. कमॉन, कन्फ्युज नका होऊ. आता कोणाच्या घरात आहे आपण, बापाच्या घरात. हे घर आहे आणि तुम्ही ज्या घरात आता ते एक घर आहे. उधळ्या पुत्र बापाच्या घरात राहत नव्हता. म्हणून घरासाठी काय बनला, अडखळण. पण तू सुधारला. बाहेर राहून काय झाला, सुधारला. आणि तू कोणाच्या घरात आहे, बापाच्या आणि घरात. बापाच्या घरात असता तू घरच्या लोकांसाठी अडखण बनला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज प्रभूची इच्छा आहे चर्च, तुमचं जीवन चेक करा आत्म्यातून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाबा माझ्याद्वारे माझा फॅमिलीच मागे नाही राहिला पाहिजे, म्हणून माझं लाईफ पण हे खूप करेक्ट असणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा परिवार माझ्याचमुळे कोणाकडे येणार नाही. देवाकडे येणार नाही. का कारण ते म्हणतील सर्व ढोंगे, सर्व ढोंग आहे. आणि ढोंगाची सुरुवात आमच्याच घरापासून. कोणापासून आहे, घरापासून. देवाचं वचन मस्त सत्य आहे, देवाचं वचन मस्त खरं आहे, पण आम्ही पाहतो का आमच्याच घराच्या लोकात काय पडत नाही, प्रकाश पडत नाही. मग काय फायदा येऊन. हे असं अनेक परिवारामध्ये मी पाहतो, आणि त्यांचेच घरचे लोक त्यांसाठी काय बनले, चर्च अडखण बनले. आज आम्ही पाहावं, जर मी देवाच्या सहवासात आहे तर मी माझ्या परिवारासाठी काय बनू नये, अडखण बनू नये. आता ते जर विनाकारण अडखण समजतात तर तो भाग वेगळा, मग त्याचं मनावर घेऊ नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमन, तो पण भाग वेगळा आहे. कमन, कळतंय. योसेफाच्या भावाला वाटलं का आमच्याच भावांसाठी काय, अडखळण आहे. दाविदाच्या भावांना पण काय वाटलं आमचा भाऊ काय. अडखळण आता आहे. त्यांची नीतिमत्ता साफ होती, पण जर तुम्हाला लोक विनाकारण अडखण समजतात तेही मनावर घेऊ नका. मग येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुम्ही तुमच्याद्वारे त्यांना विनाकारण अडखळण्याचं कारण आणायचं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्म्यात क्लेवर राहा. कसे राहा, क्लेवर. आणि आपल्याद्वारे आपला परिवार मागं राहू नये याची काळजी नक्की घ्यायची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं चर्च हे घरच्यांसाठी, कोणासाठी. घरच्यांसाठी. आता चर्च मध्ये पण आपण एकमेकांसाठी काय नाही बनलं पाहिजे, अडखळण. अडखण नाही बनलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसं घरमध्ये अडखण बनवू नको, चर्च मध्ये पण इतरांसाठी काय बनवू नकोस. अडखळण. कारण कधी कधी लोक तुमचं व्यक्तिगत जीवन तपासतात. काय करतात, व्यक्तिगत जीवन. हा त्यांची नजर आहे ना तुमच्या सेवेवर कमी आणि तुमच्या पर्सनल लाईफकडे जास्त असणार. येस. आणि ते तुमचं काही बी अंधारातलं असो ना ते पकडणार, ते काय करणार. पकडणार. आणि मग तुम्ही जेव्हा सेवा करणार ना, सैतान त्याला तुमच्या प्रती बसूच देणार नाही. कुठं, बस. चर्चमध्ये. त्याच्या मनात नसता युद्ध, काय चाललंय प्रभू, काय चाललंय प्रभू, बघ बाहेर काय कुठाने करतो, काय पाप करतो, कोण सेवा करतो, देवाची सेवा. बघ तुझं लाईफ त्यासाठी काय बनलं. अडखळण बनलं. म्हणजे तो बसतो चर्चमध्ये, येतो आराधनेत, पण त्याचं मन ना आराधनेत असतं ना प्रार्थनेत असतं. तो फक्त आपल्या मनात लढत बसतो. सैतान त्याला लक्ष लागू देत नाही. का, कारण त्याचं व्यक्तिगत जीवन त्याला तो दाखवून देतो आणि म्हणतो याच्याकडे लक्ष देऊ नकोस, हा ढोंगी, हा पापी आहे. आणि मग आमचं लक्ष तिथं बिलकुल बी लागत नाही. किती लोकांना समजतंय चर्च, कमॉन समजतंय चर्च. तुमच्या लाईफस्टाईलद्वारे चर्चचे ब्रदर्स अडकून आहेत. येस. असं व्हायचं, आम्ही चर्चमध्ये जायचो, वर्शिपमध्ये पोरं खूप डान्स करायची. डान्स करून झाला आणि पवित्र आत्म्याची वर्शिप जशी सुरू होईल, आता मेन जो फोकस असतो ना तो कशावर असतो आपला,
लास्टची वर्शिप कोणती? लास्टची वर्षी आता जिथे अनॉइंटिंगचा पार्ट आहे, आता तिथे गाणं स्लो, गाणं स्लो. मग काय डान्स होते का स्लो गाण्यात, मग चालले बाहेर सगळे, मग त्यात माझा माइंड डिस्टर्ब. बघ प्रभू इतक्या वेळ नाचले आणि आता जस्ट अभिषेकाचा वेळ आला, आता देवाच्या स्पर्शाचा वेळ आला, तर कुठं सगळे बाहेर नाशे लावून बसतील, वचनाला पण येणार नाही. मग माझं वचन त्या आराधनेत सोडून कुठं सगळं तिकडंच. मग प्रभूने शिकवलं का तू तुझं लक्ष गमवू नकोस, तू नेत्र बंदच कर आणि यांच्याकडे लक्ष देऊच नको. तू आपला फोकस प्रभूकडे कर, नाही तर ह्यांच्या या वागण्याद्वारे सैतान तुला चालू भक्तीमध्ये येऊन तुझ्या मनाशी खेळणार आणि तुला देवाच्या आराधनेत सहमत होऊ देणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचपासून हे शिकलो नेहमी. मग त्यानंतर पासून नेहमी प्रार्थनेचे स्वतःला कुठंतरी वेगळं लांब. का? कारण सैतान कोणाद्वारे आपल्या मनाशी बोलायला माहित नाही. किती लोकांना समजतं, कमान कळतंय. त्याचपासून मी शिकलो का रे नाही कसं बसायचं मग लांब. का? कारण आपण अवतीभोवती बसतो ना, तो बघ तो काय चाललंय, ते काय चाललं, मग माइंड आपलं डिस्टर्ब. कोणतरी हळूच बोललं असं, आपण बघ आला चर्चमध्ये, आता त्यांचं बोलतात आणि आपलं सैतानाचं बोलणं सुरू होऊन जात. का? कारण राग येतो, असं वाटतं त्याला काय मारावं, एक फटका मारा, आला तरी कशाला. मग त्यांच्यामुळे आम्हाला काय बनतीये, आता ज्यांना अडखण जे अडखण बांधतात त्यांना हाय आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आम्हाला पण किती क्लेवर राहायचंय हे पण प्रभू आम्हाला शिकवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळीकडे मोकळीक भेटणार नाही की तुमचं लक्ष लागावं, पण तुम्हाला पण मग 4 घर पुढे राहायचं, कारण माझं बी लक्ष हटलं नाही पाहिजे आलेल्या वाचनापासून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान सोडणार नाही, पण आत्मा पण तुम्हाला पकडून राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही क्लेवर राहायचं, असे रिझन्स येतील पण तुम्ही ते रिझन्स देऊ नका. प्रेज द लॉर्ड. स्वतःहूनही देऊ नका आणि कोण तुम्हाला देत जरी असेल त्याच्याद्वारे ते घेऊ नका. आत्म्यात तेवढं क्लेवर राहा का माझी भक्ती कोणावर झाली पाहिजे देवासोबत. प्रेज द लॉर्ड. कमॉन, किती लोकांना समजते. म्हणून प्रार्थना मीटिंग असेल कुठं बसा, लांब असं बस का तुझा फोकस फक्त कुठं झाला पाहिजे, परमेश्वरच, फक्त प्रभूकडे. नाही तर मग बाकी हाय हॅलो मग सगळं तिकडंच आहे. मग मेन जो फोकस आहे ना मीटिंगचा तो राहत नाही. ती मीटिंग आपल्यासाठी जत्रा बनून जाते. प्रभू दूरच राहतो आणि आपल्या भलत्याच गोष्टीत होतात. मग तिथे देव भेटत नाही. लोक फक्त गर्दी बघतात. काय बघतात? गर्दी पाहतात. कशी होती रे मीटिंग? एक नंबर. काय वचन होतं? फक्त लक्ष नाही आलं, थोडा लेट गेलो. कसं गेलो? लेट गेलो. मीटिंग तर काही झाली, चांगली झाली. एकच नंबर मीटिंग होती यार, पण फक्त वचन माहित नाही पडलं. मग तू गेलाच कशासाठी? भेटागाठी. किती लोक आले, काय आले, कसं सेटअप लागला, काय लागला, बाकी सगळं घेऊन आला, पण जे इश्यू द्यायला आला तेच तू घेतलं नाही. कारण सैतान तुला तिथे लक्ष लागू देणार नाही. तो तुला असे अनेक लूप होत दाखवल, पण तू क्लेवर राहा. त्यांच्यामुळे मला अडखळायचं नाही आणि मी पण लोकांसाठी काय नाही बनायचं अडखळण. कारण अनेक लोक दुसऱ्यांसाठी काय बांधतात अडखळण. म्हणून आत्म्यात क्लेवर राहा. चर्च ना घरच्यांसाठी ना चर्चसाठी. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतं. इवन तुमचे जे समाजामध्ये पण तुमचं जे लाईफस्टाईल आहे ते पण लोकांसाठी काय बनवू नये अडखळण. जसं घर आहे, तसं चर्च आहे, तसं समाजाचे लोक आहेत. मेन ते लोक आहेत त्यांच्यापर्यंत इश्यू गेला पाहिजे. कोणाद्वारे? त्यांच्याद्वारे, त्यांच्यापर्यंत आपल्याद्वारे. प्रेज द लॉर्ड. म्हणून तिथं पण आपलं लाईफ प्रभूच्या महिमेसाठी कंट्रोल राहणं खूप गरजेचं आहे. कारण प्रभू पाहतो. कोण पाहतो? प्रभू पाहतो. आणि प्रभू जर इम्प्रेस होत नाही तर मग रिझल्ट येत नाही आणि आमच्याद्वारे लोक प्रभूकडे येत नाही. लोक आमच्याद्वारे देवापासून काय होतात? दूर जातात. आपण मंदिर आहोत. कोण आहोत? मंदिर. आणि मंदिराद्वारे लोक कनेक्टच झाले पाहिजे. कोणाशी? देवाशी. जर ते कनेक्ट होत नाही तर कुठं ना कुठं आपण विचार केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. इव्हन आपलं लाईफस्टाईल. नेक्स्ट काय आपलं? लाईफस्टाईल. आपलं लाईफस्टाईल पण काय नाही बनलं पाहिजे अडखळण. मोकळीक आहे. काय आहे? मोकळीक. पण तुझी मोकळीक लोकांसाठी काय बनू नये? अडखळण बनू नये. हा, नाही तर लोकांच्या मनात भ्रांती येणार. काय येणार? भ्रांती. आणि मग भ्रांती तुम्हाला कनेक्ट होऊ देणार नाही. म्हणजे भ्रांती आणतात त्यांना पण हाय हाय, जे भ्रांतीत पडतात त्यांना पण हाय हाय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे भ्रांती आणतात त्यांनी प्लीज लोकांना परीक्षेत पडू देऊ नये. आणि जे पडतात त्यांनी पण आता आत्म्यात क्लेवर राहा. किती वेळेस लोकांना बघून मी काय व्हायचं? पडावं. मी आत्म्यात क्लेवर राहायचं. मी आत्म्यात क्लेवर राहायचं. नाही तर असे अनेक रिझन्स येतील मला पाडण्याचे. मी प्रत्येक वेळेस दुसऱ्यांना ब्लेम केलं तर कसं जमल? मला क्लेवर राहायचं माझ्या तारणासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं. म्हणून तुमचं लाईफस्टाईल हे खूप मॅटर करतं चर्च. इतरांना अडखळण्यासाठी जर ते प्रभूला हंबल धरून असेल, प्रभूसाठी असेल, तर ते लोकांना आकर्षित करेल. कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या पण गौरवासाठी. जर ते प्रभूसाठी नम्र पण नाहीये, त्या लाईफस्टाईल देवाला डेडिकेट नाहीये, तर त्याद्वारे पण लोक काय होतात?
मागं वाटतात. ते म्हणतात देवाला असं कसं चालतंय. ते लोक लगेच आक्षेप घेतात कोणावर? परमेश्वरावर. परमेश्वरावर. आता प्रभू बघतो जो चांगले ते तर उपयोगाचे नाही आहेत, मग यांच्याकडून माझा गौरव करून घेतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर उत्तम व्यापारी आहे, देतो कोणाला उपयोगात आणू शकतो. आज चांगले लोक पुढे येत नाहीत, चर्चमध्ये पुढे येत नाही, डेअरिंग करत नाही. त्यांची प्रार्थना त्यांच्या घरापुरती मर्यादित आहे. मग प्रभू तो आपला गौरव कोणाकडूनही करून घेईल. मग जे आम्हाला वाटतं आप तू मार्क नाही पण उपयोगात येतो, मग तू ये पुढं. पण तू तुझ्या कम्फर्टमधून बाहेर पडत नाही. मग कशी प्रभूचं कार्य पुढं जाईल? येस. प्रभू त्याला एक चान्स देईल सुधारण्याचा. प्रभूने तर आपलं काम करून घेईल आणि प्रभू त्याला शोधल जो प्रभूच्या गौरवासाठी योग्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमावून कळतंय आज लोक नाही, हा बरोबर नाही, तो बरोबर नाही, तू कर. तू कुठं करतोय? येस. नाही मी फक्त देवाकडे काय करतोय? प्रार्थना करतोय. अरे काम कोण करणार? प्रार्थना करणारे फार आहेत, काम करणारे फार कमी आहे. काम करणारे पाहिजेत आज. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज डेडिकेशन. बाबा तुम्हाला सगळं समजतं पण तुम्हाला हे समजत नाही देवासाठी काय दिला पाहिजे? वेळ दिला पाहिजे, देवाचं काम केलं पाहिजे आणि त्यासाठी तू बाहेर पडत नाही. मग तुझं चांगलं पण बी काय कामाचं? जर तुला एवढंच समजतं तू पुढं पण आला पाहिजे. कमावून कळतंय चर्च. येस. आज लोकांचं लाईफ बी अडखण आहे कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या. म्हणजे कसं समजा बाबा हा बी प्रभूत मी बी प्रभूत, पण लोक बघतात अरे हा कधी याच्या मुखात प्रेज द लॉर्ड नाही, कधी हालेलुया नाही, कधी बायबल नाही, कधी याच्या घरी प्रार्थना नाही, कधी हा प्रार्थनेत नाही. लोकांना प्रश्न पडतात. आम्ही ज्यांना ओळखतो ना ते नेहमी बिझी असतात. कोणामध्ये? देवामध्ये. नेहमी प्रार्थनेत बिझी. कुठं चालले? प्रार्थना चालली. कुठं चालले? चर्च चालली. नेहमी त्यांच्या घरात प्रार्थनेचा आवाज, आराधनाचा आवाज. लोकांना प्रश्न पडतो अरे तुम्ही कोणते ख्रिस्ती विश्वासणारे? तुमची कधी प्रार्थनाच ऐकून येतो आम्हाला? मग ते लोकांसाठी काय बनलेत? अडखळण. कमॉन किती लोकांना समजतं. समजा संडेचं उदाहरण घ्या. एकाच चर्चच्या 2 लोकांना आमंत्रण आहे. एक म्हणतो मी येतो आणि एक म्हणतो मला नाही जमणार. समोरचा प्रश्न पडतो अरे असं कसं? तू येतोय आणि तू का नाही आहे ना तो कार्यक्रमाला आणि तू कसं येत नाहीये? तुला चर्च आणि त्याला चर्च नाही. तो म्हणतो मी ऍडजस्ट करेन. अरे असं कसं ऍडजस्ट कर? मग तो पण लोकांसाठी काय बनला? चर्च अडखळण बनला. अडखण बनला. त्यांना कळतं का अरे हा स्टँड घेतोय कोणासाठी? देवासाठी. आणि हा चर्च सोडून कुठं? कार्यक्रमासाठी. आज आमचं लाईफस्टाईल लोकांसाठी काय बनतंय? अडखळण बनतंय. अडखण बनतं. स्टँड घ्या कोणासाठी? देवासाठी. देवासाठी स्टँड घ्यायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपला थंडपणा लोक म्हणजे हे करतात. आता काही एक्झाम्पल जर आपण घेतले चर्चचे बी, लोक म्हणतात नाही आपलं चर्च सोडून आम्ही जाणारच नाही, आपलं चर्च सोडून आम्ही जाणार नाही. कधी कधी म्हणजे असं असतं की बाबा कंटिन्युअस फेलोशिप आहे, प्रेयर आहे, पण कुठं कुठं असं चर्च आहे का जे फक्त संडेज भरतंय. कधी भरतंय? स्पिरिच्युअल ॲक्टिव्हिटी नाही, ट्रॅक्स नाही, कोणती प्रेयर मिटिंग्स नाही, सुवार्ता नाही, एकदम पूर्णपणे थंडपणा. मग लोकांना वाटतं अरे हे बी चर्च आहे पण ह्या चर्चमध्ये काय आहे? थंडपणा आहे. काय आहे? थंडपणा. मग तो थंडपणा पण लोकांसाठी काय बनतो? अडखळण बनतो. अडचण बनतो. आज लोकांना असं चर्च पाहिजे जे नेहमी आत्म्यात सज्ज पाहिजे, स्पिरिच्युअली ऍक्टिव्ह पाहिजे. म्हणजे त्याचे लोक पण कसे राहतील? ऍक्टिव्ह राहतील. लोक कम्पेअर करतात या चर्चची ऍक्टिव्हिटी आणि ह्या चर्चची. म्हणून लोक म्हणतात नको तिकडं नको इकडं नको, मी इथंच राहतो. का म्हणून किती लोकांना समजतं. आज आपल्याला आत्म्यात ऍक्टिव्हिटी करणं, ऍक्टिव्हेट राहणं हे खूप गरजेचं. नाही तर आपलं लाईफस्टाईल लोकांसाठी काय बनल? अडखळण बनल. अडखण बनल. आपल्या घरी नेहमी प्रार्थना पाहिजे, काही ना काही स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटी पाहिजे. लोकांना कळलं पाहिजे हे जिवंत घर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर लोक प्रश्न विचारतात. म्हणजे कॅरल्सबद्दल सांगतो समजण्यासाठी. काही लोक असे असतात ते म्हणतात हो चला ना आमच्या घरी, घ्या ना एक गाणं, हो घ्या ना आमच्या घरी एक गाणं. का? कारण लोक विचारतात त्यांच्या घरी आले आणि तुमच्या घरी नाही आले का कोणी? कमान किती लोकांना समजतं. कॅरल जातो ना, काही असे अचानक परिवार येतात जे ओळखीचे नसतात आणि खूप गायावाया करतात. आमच्या घरी आमच्या का? लोक त्यांना विचारतात अहो त्यांचे तुम्ही ख्रिश्चन नाही का हो? त्यांच्या घरी किती गाणे रोज येतात गाणे गायला, तुमच्या घरी एक पण येत नाही राहिलं. मग त्यांना प्रश्न पडतो लोकांना सांगायचं काय? मग ह्याला धर ये ना बाबा, ये ना तर बाबा. तो परिवार अडखण आहे. काय? अडखळण. आता प्रॉब्लेम तर चर्च नाही. हाच कधी चर्चला गेला नाही तर चर्च तरी काय माहिती माझं घर आहे म्हणून. येस. मग ते कॅरलच्या वेळेस शोधतं. काय करतं? असे आम्हाला फार भेटले कॅरेजमध्ये. पण आता आपण तरी किती घर घेणार चर्च? मग लगेच शिवाशाप देऊन हा पाठरा स्वार्थी. तोंड बघून जातो. काय बघून जातो? तोंड पाहून. आता तोंड कोणाचे बघायचे आता? आणि किती घरं करणार मी तरी? कमॉन कळतंय चर्च. तू तुझ्या चर्चला जात नाही म्हणून तुझ्या पास्टरना माहीतच नाही का माझ्या चर्चचा आहे. आता आले असते तुझे पास्टर तुझ्या घरी. तुझ्या घरी कधी प्रार्थना नाही, तू कधी चर्चला नाही, मग तुझ्या पास्टरना पण माहित नाही का माझ्या चर्चचा आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन किती लोकांना कळतं. एक परिवार भेटला, त्यांना म्हणलं जातं का चर्चला? मग त्यांनी सांगितलं आपल्या एक चर्च नगरमधलं मोठं त्यांचं नाव.
म्हणलं खरंच जाता का? नाही नाही, तसं नाही, आम्ही दुसरीकडचे मेंबर आहेत. मग त्यांनी जे पालकाचं नाव सांगितलं, ते प्रभूकडे जाऊन 10 वर्ष झाले, कमीत कमी 7-8 वर्ष झाले. किती वर्ष? म्हणलं अहो आंटी, ते 8 वर्ष झाले देवाकडे ते गेले, जाऊन या, तिकडचे पालक सगळे बदललेत. असं आहे का? बरोबर, जाऊन येते. म्हणजे लोकांना माहीत पण नाही चर्च. असंच कोणतरी चर्चचं नाव घेऊन काय करायचं? बोलायचं. म्हणजे जर एखादा पास्टर म्हणतो ना या प्रार्थनेला, नाही नाही आम्ही जातो तिकडं, मग थोडं डीपमध्ये गेलो, कधी जाता, काय करता, मग चर्च त्यांची लाबाडी समोर यायला लागली. का म्हणून किती लोकांना कळतं? हे पास्टर लोकांसाठी. पास्टर लोक इन्व्हिटेशन देतात या प्रार्थनेला, लगेच ते काय करतात? कोणतरी चर्चचं नाव सांगून मोकळे होतात. जातो आम्ही तिकडं. कधी जातो? मी तिकडं असतो. असता का? नाही नाही, कधी मध्ये जात असतो. एकदा तर आम्ही असेच 3 पास्टर एखादा जिथं आपण कार्ड प्रिंट करतो त्या ठिकाणी भेटलो. एक गावात आम्ही जायचो. मग त्या फॅमिलीने सांगायला सुरुवात केली, अहो नाही इथं हे पास्टर येतात. आम्ही म्हणलं जाऊ देतो, तो पास्टर जातो, आपण कशाला जायचं. आम्ही बंद केलं. एकदा सहज कार्ड आपल्याला प्रिंट करायची होती मीटिंगची, सहज भेटलो आणि तो 3 पास्टर आम्ही तिथं आलो. आणि मग ते म्हटले, पास्टर तुम्ही नाही जात का? मी लावते तर तुमचं नाव घेतलं. आणि मग तो म्हणला ह्यांनी तर यांचं नाव घेतं. आम्ही तिघही तिथं, तिघही कोण जात नाही. आणि लोकांनी आमचेच नाव काय तिथं घेतले एकमेकांना. आम्ही याच्याकडे जातो, आम्ही तिकडे जातो. म्हणलं कोणच कोणाकडे जात नाही. म्हणजे लोक एवढे हुशार आहेत, नाव सांगून काय करतात? मोकळे होतात. मग अशा लोकांकडे कोण जाणार का जज? नाही. पण ख्रिसमस तर त्यांना वाटतं. जसं लोक म्हणतात ना, तुमच्या घरी नाही येत का हो? तुम्ही नाहीत जात का? मग त्यांना टोचतं. त्यांना काय होतं? टोचतं. अरे आपल्या घरी कोण नाहीत, मग लगेच धरतात, या ना आमच्या घरी गाणं, या ना आमच्या घरी गाणं. मग असे परिवार काय चर्च? अडखळण. काय आहेत? अडखळण. अडखळण आहेत चर्च. आज देवाची इच्छा नाही तू काय बनावं? अडखळण बनावं. 4 लोकांना तुमचा आनंद बघून वाटलं पाहिजे का मला पण प्रभूकडे यायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपल्या चर्चमध्ये जी बहीण शूटिंग घेते, ती म्हणजे लहान असताना तिची मैत्रीण जी प्रभूत होती, ती कॅरस यायची. तिला वाटत किती चांगलं कॅरस करता, किती एन्जॉय आहे तुमच्यामध्ये, मला पण यायचं. आणि तिथून तिचं लाईफ टाइम चेंज झालं आणि आज तिने येशूमध्ये चांगला स्टँड घेतला. आपला आनंद बघून लोक येशूकडे आले पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपलं लाईफ बघून लोक मागं नाही गेले पाहिजे. का? कारण ती गोष्ट प्रभूला आवडत. का तो म्हणतो राष्ट्राचे लोक. कोणते लोक? राष्ट्राचे म्हणजे आज लोक. परके लोक देवाकडे आले पाहिजेत. पण आपण आपला लोभ लोकांसाठी काय बनायचा नाही? अडखळण. अडचण बनवायचा नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रभूने तो स्टँड घेतला आणि मंदिरातल्या सर्व गोष्टी काय केल्या? उलटा पालट केल्या. आता उलटा पालट केल्या म्हणजे काय केलं? तर जे अयोग्य होतं ते सर्व त्यांनी तिथून काढलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा आहे का जे अयोग्य आहे ते जाऊ द्या आणि देवाच्या महिमेसाठी तयार व्हा, जे आपल्यातून कोणाला गौरव मिळेल? परमेश्वराला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिली गोष्ट स्वतःसाठी काय बनवू नका? अडखळ. नंतर कोणासाठी? घरच्यांसाठी. कोणासाठी? घरच्यांसाठी. घरच्यांसाठी. मग समाजासाठी. समाजासाठी आणि चर्चसाठी. चर्चसाठी. प्रेज द लॉर्ड. आपल्याद्वारे कार्य पुढे गेलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेवढं डेडिकेट व्हाल तेवढं उपयोगात याल आणि प्रभू तुम्हाला ब्लेस कर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय नाही, आपण उभा राहू, प्रे करू. प्रे करू आपण. हे पित्या, तुला गौरव, तुला महिमा आणि धन्यवाद प्रभू. हे जे मंदिर आहे प्रभू, याला निर्माण करणारा परमेश्वर देव तू. आणि प्रभू यात राहतो पण परमेश्वर देव तू. आणि तू म्हणतो राष्ट्रांचे लोक जे या मंदिराद्वारे जोडणार आहेत प्रभूच्या महिमेसाठी, ते तुझ्या नाकर्तेपणामुळं मागं राहू नयेत. येस. कारण ज्याच्यामुळं अडखळण्याचं कारण येतं, बायबल सांगतं त्याला हाय हाय आहे. आणि प्रभू तू म्हणतो का तू स्वतःसाठी पहिले तर अडखण बनवू नको. येस. मग नंतर आपल्या परिवारासाठी, आपल्या मंडळीसाठी, आपल्या समाजाच्या लोकांसाठी तू अडखण बनवू नकोस. आपलं जीवन समर्पित कर. जे कोण तुझ्याद्वारे लोक मागणे गेले पाहिजे, तुझ्याद्वारे त्यांना देवाचा वीटणे आला पाहिजे, येस. तुझ्याद्वारे त्यांनी देवाच्या सेवेला हसलं नाही पाहिजे, येस. तुझ्याद्वारे त्यांनी देवाच्या कामाला ढोंग नाही म्हणलं पाहिजे. येस. म्हणून तू आपलं जीवन समर्पित कर. जर तू एक आत्मा आणू शकत नाही तर तुझ्यामुळे एक आत्मा मागं पण जाऊ नये, याचा हिशोब परमेश्वर घेईल. पण त्यासाठी परमेश्वर म्हणतो का तू सज्ज राहा. तो दिवस तुझ्यासाठी वाईट असेल, येस. पण जर तू माझ्यासाठी स्टँड घेतला आणि असं मंदिर तू बांधला का 4 लोक आणू लागले, तर या मंदिराची शोभा परमेश्वर पूर्वीपेक्षा अधिक मोठी करेल आणि आपला गौरव करून घे. येस. म्हणून देव म्हणतो का अडखण बनवू नको, तू माध्यम बन, तू लोकांसाठी मार्ग बन, तू लोकांसाठी अशी व्यवस्था बन का त्याद्वारे लोक प्रभूकडे आलेच पाहिजे. तुझ्याद्वारे देवाचं ते प्रेम लोकांपर्यंत प्रगट कर आणि देवाची महिमा होते. येस. हे प्रभू, आमच्या बुद्धीत आम्हाला शहाणं होऊ देऊ नको. येस. तुझ्या विवेकाद्वारे आम्हाला शहाणपण येऊ दे येस प्रभू. आणि आम्हातून तुझी महिमा होऊ दे. पुन्हा माझं जीवन मला तपासण्यास सहाय्यता कर आणि मी कोणासाठी अडखण बनू नये म्हणून मला शहाणपण दे येस आणि देवा प्रभू. तुझी महिमा होऊ दे. येशू नावाने ब्लेस करतो. आमेन.